कोकण तुमच्या माझ्या स्वप्नातील एक ठिकाण. इथे आल्यावर निसर्गाची उधळण बघायला मिळते. लांबच्या लांब समुद्रकिनारे बघायला मिळतात. मुक्त पहुडलेले काळेभोर रस्ते, नदीच्या एका टोकाला रंगीत होड्या आणि अगदी दिमाखात उभे असलेले सागरी दुर्ग. अशा एका कोकणाच्या सुंदर सफरीला आपण सुरुवात करणार आहे. तर चला मग बघूया या स्वप्नातल्या ठिकाणी आज आपल्याला काय बघायला मिळते. मी रितेश नरोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप दिवस झाला आपली भेट झाली नाही, कारण तसंच होतं, थोडंसं कामामुळे व्यस्त होतो, त्यामुळे आपलं व्हिडिओ येऊ शकले नाही. पण आता आलो आहे तर काहीतरी नवीन घेऊन यायचं म्हणून आपण पुन्हा एकदा आलो आहे कोकणामध्ये. तुमच्या आवडतं, आपल्या सगळ्यांचं आवडतं महाराष्ट्राचं सुंदर ठिकाण म्हणजे कोकण. कोकणामध्ये आलो आहे तर कोकणामध्ये आपण खूप काही बघणार आहे. काय काय बघणार आहे त्यासाठीच ही पूर्ण सिरीज घेऊन आलो आहे. पाऊस पडतोय, पावसाळा चालू झाला आहे, तरी पण माझा प्रयत्न राहणार आहे की तुम्हाला वेगवेगळी ठिकाणं दाखवायची. तर चला मग आपल्या या आडवाटेच्या भटकंतीला सुरुवात करूया. कसं आहे कोकण आणि काय काय ठिकाणं फिरायचं आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि महत्त्वाचं हे सगळं जे मी ठिकाण दाखवतो ते सगळ्यांना शेअर करा. मित्रांनो, चला आपल्या या भटकंतीला सुरुवात करूया. बाणकोट सावित्री नदीच्या शेवटाली एक उंच डोंगरावर शतकोनी उभ्या असलेला हा सागरी दुर्ग पूर्वीच्या काळी व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी खूप उपयोग व्हायचा. अगदी शिवपूर्व काळ या किल्ल्याने पाहिला असावा. असा एकमेव किल्ला आहे की या किल्ल्याची 3 नावे आहेत. तर ह्याच किल्ल्याविषयी या कोकणातल्या पहिल्या भटकंतीला सुरुवात करूया. मित्रांनो, समजलंच असेल आता आपण कुठे निघालोय. तर आपण निघालोय हिम्मतगड बाणकोट उर्फ फोर्ट व्हिक्टोरिया. हा किल्ला आपण आज बघायला जाणार आहे. तर आपण काल रात्री इथे आलो, रात्री कर्दे बीचवर मुक्काम केला, कारण पावसामुळे गोळ झाला. पालगड शूट करायचं होतं पण ते स्किप करून आपण डायरेक्ट कर्दे बीचवर आलो आणि कर्दे बीचवर मुक्काम केला आणि तिथून आज सकाळी आपण बाणकोट किल्ल्यावरती निघालो. बाणकोटवर कसं जायचं कर्दे बीचवरनं, तर तिथूनच हरणे बंदरवरनं रस्ता गेलाय, तो डायरेक्ट आपल्याला केळशी बीचवरून पलीकडे घेऊन जातो बाणकोटवर. तर त्याच मधल्या रस्त्यावर मी इथे थांबलोय. तर मला हा एक व्ह्यू पॉईंट बघायला भेटला. एवढं सुंदर इथनं सौंदर्य दिसतंय समुद्राचं आणि वरती आभाळ जमा झाले आणि खाली समुद्राच्या पांढऱ्या शुभ्र लाटा बघायला खूप भारी वाटतंय. म्हणून थोडंसं दाखवावं तुम्हाला, म्हणून यासाठी इथं मी थांबलोय. जो समोर दिसतोय ना, तो अंजरलेचं मंदिर म्हणजे गणपतीचं कड्यावरचं मंदिर आहे. तो समोर आहे, तो अंजरलेचा बीच आहे. तो समोर लाईट हाऊस दिसतोय. आपल्याला या बाजूला जर गेलं तर इथून सुवर्णदुर्गाचा म्हणजे त्या साईडला टॉप व्ह्यू दिसतोय आणि हे पुढं सुंदर लोकेशन हे. म्हणजे मी आता दरवेळी कोकणात येतच असतो. उन्हाळ्यात आलो, हिवाळ्यात आलो, पावसाळ्यातल्या नंतर जो पिरियड असतो म्हणजे साधारण सप्टेंबरमध्ये, आता हा सप्टेंबर आहे, तर अजून एक वेगळं रूप मला इथे बघायला मिळेल. खूप छान आहे. असे सुंदर सुंदर नजारे मी तुम्हाला दाखवत जाणार आहे. आता पुढे जाऊ आपण आपल्या या वाटेवरती. अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते ते बघूया. चला. पुढे अजून आम्हाला काय बघायला मिळणार होते याचा अंदाज बांधता येत नव्हता, कारण प्रत्येक वळणावर नवनवीन नजारे बघायला मिळत होते. अंजरलेच्या पुलावर जाताना दोन्ही बाजूला मनमोहक दृश्य बघायला मिळाले. मग काय, ड्रोन घेतला आणि हवेत विरकवला. खाडीमध्ये रंगीबिरंगी होड्या तरंगताना बघताना जणू काय खेळण्यातील डाव मांडला आहे की असे वाटत होते. कोकणातील सौंदर्य फक्त समुद्र किनारे नसून हे देखील आहे, आज याचा साक्षात्कार झाला. फायनली आपण या गडावर पोहोचलोय. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही हिम्मतगड. म्हणजे दुतर्फा झाडी, जंगलातनं वाट, एका साईडला नदी, जरा पुढे गेले की समुद्र, मस्त कौलारू टुमदार गाव. असा प्रवास करत आपण या गडावर पोचतो. तर माझा प्रवास हे मी तुम्हाला सांगतच जाणार आहे कसा केलाय, किंवा आता आपल्याला पूर्ण कोकण फेरी करायचीच आहे. सो पहिल्यांदा आपण गड फिरूया, गडाची माहिती घेऊया, जरासं काय काय गडावर बघण्यासारखं आहे हे पाहूया आणि त्यानंतर तुम्हाला आपण कुठं राहणार आहे, कुठे काय करणार हे सगळं दाखवणार. मग चला
या गडफेरीला सुरुवात करूया. बाणकोट हा एक सागरी दुर्ग आहे. भक्कम तटबंदी याचे खास वैशिष्ट्य. गड पाहताच इतिहासाच्या पुस्तकात डोकावून गेल्यासारखे झाले. 2 बुरुजाच्या मध्ये असणाऱ्या भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करावा. दरवाजा सध्याच्या काळातला दिसतो. मित्रांनो, महाबळेश्वरला उगम पावणारी नदी म्हणजे सावित्री नदी अरबी समुद्राला जिथे मिळते आणि त्या सावित्री नदीवर होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा म्हणजेच हिम्मतगडाचा उपयोग व्हायचा. आज त्या गडाविषयी आपण आज माहिती घेणार आहे. आता हा महत्वाचा म्हणजे हा इथं तुम्ही प्रवेशद्वार बघू शकताय आणि या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊन आपण या भुईकोट किल्ल्याची माहिती घेऊया. आत गेले की दोन्ही बाजूला देवड्या बघायला मिळतात. पूर्वीच्या काळी इथे पहारेकरी बसत. एका देवड्यामध्ये 6 पाण्याचे टाके बांधलेले दिसतात. बाणकोट खाडीमार्गे पूर्वीच्या काळी व्यापार चालत असे आणि त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या बाणकोट किल्ल्याची निर्मिती केली. कित्येक वर्ष आज हा किल्ला दिमाखात आपल्याला इथं उभा दिसतोय. तर आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केलाय. किल्ला छोटा खाणी आहे, तो आपण पूर्ण किल्ला बघूया आणि त्या किल्ल्याविषयी थोडी माहिती घेऊया. चला. बाणकोट हा किल्ला शिवपूर्वकालीन असावा. याचा सर्वात जुना उल्लेख आपल्याला ग्रीक प्रवासी प्लिनी याने इसवी सनाच्या पहिल्या शतकात मंदारगिरी या नावाने केला. साधारण 1548 नंतर पोर्तुगीजांनी आदिलशाहकडून हा किल्ला जिंकून घेतला. पुढे कान्हो जागरे यांनी हा गड जिंकून यास हिम्मतगड असे नाव दिले. नंतरच्या काळात सन 1755 मध्ये ब्रिटिश सैन्याने हा किल्ला ताब्यात घेतला आणि त्याचे फोर्ट व्हिक्टोरिया असे नाव दिले. किल्ल्याच्या आत प्रवेश केला तर इथून पायऱ्यावरती आला तर आपल्याला पूर्ण ही गडफेरी तटबंदीवरून गडफेरी करता येते आणि इथे वरती आलं की आपल्याला एक इथे तोफ पाहायला मिळते. ही तोफ तुम्ही बघू शकताय. तर एकंदरीत अशी तोफ व्यवस्थित पद्धतीने ठेवली आहे. सध्या पुरातन खात्याकडे किल्ल्याचे कामकाज गेल्याने किल्ल्याची डागडुजी केलेली दिसते. किल्ल्यावर सध्या मला एकच तोफ दिसली. गडफेरी करत असताना अचानक धुक्याची चादर पसरली. पावसाला सुरुवात झाली. बघता बघता सगळा गड धुक्यात हरवून गेला. मित्रांनो, गडफेरी सुरूच आहे माझी. आपण समुद्राच्या बाजूलाच करेक्ट आहे आणि वरती तुम्ही पाहू शकता चारी बाजूला धुके कसे पसरले. अचानकच पाऊस आणि पावसानंतर अचानकच इथे धुकं आलं. त्यामुळे आजूबाजूचा परिसर काही दिसेना झाला आहे. थोडंसं पूर्ण असं झाकलं आहे. बराच प्रदेश तुम्ही पाठीमागे बघू शकताय. तर सगळा असा लांबपर्यंत जो पल्ला आहे तो पूर्ण धुक्यात सामावून गेला आहे सगळा आणि इकडे पण पूर्ण सगळा धुकं झालं आहे. आता मी वाट बघतोय ज्यावेळेस धुकं कमी होतील आणि मी ड्रोन वरती सोडेन. थोडीशी वाट बघूया आणि त्यानंतर आपण या किल्ल्याचं बाकीचं शूट करून घेऊया. सो किल्ला एकंदरीत छान आहे, मस्त आहे, बघण्यासारखं आहे. छोटेखानी किल्ला आहे. तर नक्की तुम्ही हे विजिट करू शकता. गडावर अजून बरीच अवशेष शिल्लक आहे. काही चोते वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. धुक्याची काही चादर इथून हलना झाल्या तरी पण आमची गडफेरी चालूच आहे. इथे तुम्ही खाली बघू शकताय तर आपल्याला काही चौतारे दिसतात, वाड्याचे अवशेष दिसतात. इथं आता सध्या चौतारे. तिथे एक मंदिर आहे, ते आपण खाली जाऊन बघूया ते मंदिर कशाचं आहे काय आहे. आणि या बाजूला आजूबाजूला तुम्ही दिसतात तर आपल्याला दगडी बांधकाम दिसते. म्हणजे हे पूर्वीच्या काळी मोठे मोठे वाडे असावे त्याचा आपल्याला अवशेष दिसते. तर आपण या साईडला ही बुरुज बघू शकताय. म्हणजे इकडे पण आपल्याला हे समोर बघा तुम्हाला दिसते. तर अशा पद्धतीने इथे जे समोर दिसतं इकडून ही सावित्री नदीचा पूर्ण स्पॉट इथे कव्हर करता येतो. इथे हे बघू शकताय. यापुढे तिथं आपल्याला बंदूक डागण्यासाठी इथं जांग्या दिसतात. सो इथे या साईडला बघितलं तर आपल्याला बाणकोटचा प्रदेश दिसतोय. म्हणजे या साईडला 1 2 3 4 अशा 4 तोफा इथे बसू शकतात या बुरुजाला. आणि बरोबर आपण इथून एंट्री केली डाव्या साईडून आपल्याला इथं
गडफेरी करायची आहे। अजून भरपूर इथे जागे आपल्याला सगळ्या बाजूनं म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं किल्ल्याला चांगल्या पद्धतीनं रचना केलेली दिसते। इथेही मोठा आपल्याला बुरुज दिसतोय, साधारण दक्षिण दिशेला हा बुरुज आहे। इथेही तुम्ही बघू शकता हे पूर्ण या पद्धतीचं बांधकाम आपण पाहू शकताय। इथे आपल्याला तोफा डागण्यासाठी इथे रचना केलेली दिसते। तर काही असे आपल्याला वाड्याचे अवशेष इथं बघायला मिळतात। ही पूर्ण घेरा तुम्ही बघू शकता या बाणकोट किल्ल्याचा। इथे मारुतीचं मंदिर आहे, बहुतेक थोडी भग्न अवस्थेत मूर्ती दिसते पण एक्झॅक्ट कळना। हे तुम्ही बघू शकता हे समोर, आणि इथूनच आपल्याला पश्चिम दिशेला एक बुरुज पाहायला मिळतोय। त्या पश्चिम दिशेला इथूनही वरती मार्ग आहे जाण्यासाठी, आणि इथून गेलं की पुढे एक या गडाची विहीर आपल्याला इथे पाहायला मिळते। हे प्रवेशद्वार आपल्याला इथे पाहायला मिळते। समोर बघू शकता इथे आतमध्ये देवड्या आहेत पहारेकऱ्यांसाठी, आणि इथे आपल्याला पूर्वीच्या काळी इथे एक दरवाजा असणार आहे। वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, इथे खूप प्रमाणात इथं वारा आपल्याला इथे दिसतंय, आणि धुकं पाऊस वारा खूप प्रमाणात इथं आपल्याला बघायला मिळतोय। ते जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला हा गड दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि आता पुढे जाऊया आपण, ती विहीर बघूया, विहीर आणि समोर जो बुरुज आहे त्याच्यावर कशा पद्धतीने आपल्याला पुढचा नजारा बघायला मिळतोय का नाही बघूया। ते आता तिथे गेल्यावर लक्षात येईल, कारण धुकं आणि पाऊस चालूच आहे। चला जाऊया तिथे। इथून पुढे आले की आपल्याला आतमध्ये हे समोर दिसू शकतं विहीर आहे इथे, पण आता सध्या ही बुजलेली अवस्थेत आहे। इथून पुढे अजून एक आपल्याला बुरुज बघायला मिळतो, हा समोर दिसतोय तो समोर समुद्राच्या बाजूला आपल्याला बुरुज दिसतोय। या साईडला ही आपण तोफ्यासाठी ठेवण्यासाठी ही जागा बनवलेला आपल्याला दिसते। समोर ही चारी बाजून अशी तटबंदीनं वेढलेला आपल्याला हा दिसतोय। तर काही अशा एकंदरीत किल्ल्याची ही भटकंती आहे, म्हणजे जागा आपण तुम्ही जेवढा मला पॉसिबल होतील तेवढा मी दाखवल्यात। ॲक्च्युली काय झालं की मागाचपासून अर्धा एक तास झालं पावसाचा जोर वाढलाय, धुक्याचे तुम्ही बघताय तिथे पूर्ण वलय आपल्याला इथं दिसू शकतं। त्यामुळे जेवढा या पावसात थांबला की तुम्हाला जेवढं किल्ला दाखवता येईल मी तेवढं दाखवतोय, पण पावसामुळे काय होतं प्रॉपर शूट करता येणं आणि बाजूचा प्रदेश पण आपल्याला दाखवता येणं झालं। आता पुढे एक बुरुज आहे तिथे पण जायचं आहे, आता बघूया पावसाचा जोर कसा आहे। आणि हे पाठीमागं तुम्ही बघू शकता अशा या पद्धतीनं आपण आत इथून आलो या समोरून, आणि इकडे आपण या ठिकाणी येऊ शकतो। गड बघून झाला होता, काही ठिकाणे राहिली होती। लांबून हरिहरेश्वरचा डोंगर दिसत होता आणि मधूनच ढगामध्ये गायब होत होता। कोकणाच्या या भागात आला तर हे डेस्टिनेशन तुमच्यासाठी बेस्ट राहील। मित्रांनो, तर ही गडफेरी मी इथे संपवतो, कारण आपल्याला बराच प्रवास अजून करायचा आहे। तर आपल्याला इथून पुढे महालक्ष्मीचं मंदिर आहे कशेळीचं, ते बघायचं आहे, आणि तिथून पुढे आपल्याला अजून काय काय ठिकाण आपल्याला कव्हर करता येतील ते बघायचं आहे। तर मला जेवढी माहिती होती ही मी तुम्हाला सांगितली या किल्ल्याविषयी। त्यानंतर किल्ला जेवढा दाखवता आला तेवढा मी दाखवला। ॲक्च्युली पावसानं फार मोठा घोळ केला आमचा, कारण कंटिन्यू पाऊस पडतोय, पण त्यातल्या त्यात शूट करून तुम्हाला दाखवण्याचा माझा एक प्रामाणिक हेतू होता। मी अशा पद्धतीचे आडवाटेची भटकंती सुंदर सुंदर ठिकाणं तुमच्यासाठी कायम घेऊन येत असतो। जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा, आणि महत्त्वाचे आपले 14,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत। अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पटकन करून घ्या। असेच मी काही ठिकाण तुमच्यासाठी कायम घेऊन येत असतो। तर मित्रांनो, जाऊया आता पुढच्या प्रवासाला आणि भेटूच लवकर दुसऱ्या ठिकाणी। चला।